नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच 1.3 हा सोडून घेणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे आकृती 1.55 मध्ये कोन ए बी सी बरोबर 75 अंश, कोन ई डी सी बरोबर 75 अंश, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत, त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीत लिहा. आता ह्यासाठी आपल्याला इथे शेजारी एक आकृती दिलेली आहे. हे उदाहरण जर सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर या त्रिकोणामध्ये आपल्याला दोन त्रिकोण वेगळे करून घ्यावे लागतील. तर इथे ए बी सी हा त्रिकोण ए बी सी आणि दुसरा हा डी ई सी, हे जर दोन त्रिकोण आपण विचारात घेतले तर इथे हा 75 अंशाचा आहे आणि हा 75 अंशाचा आहे, हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. आता ह्या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा सी जो कोन आहे तो सामायिक आहे. मग इथे को कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप होतील. आता ते आपल्याला कसं लिहायचं आहे उत्तरात बघूया. इथे म्हणूया उत्तर. आता उत्तरामध्ये आपल्याला हे दोन त्रिकोण घ्यावे लागतील. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई सी मध्ये ह्या ज्या दोन त्रिकोणांच्या वेगवेगळ्या करून आकृत्या ह्या रफ आहेत. ह्या परीक्षेमध्ये काढल्या नाही तरी चालतील, हे तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. आता ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर इथे आपला प्रश्नावर दिल्याप्रमाणे कोन ए बी सी हा एकरूप आहे कोन ई डी सी. तर इथे प्रत्येकी 75 अंश दिला आहे. कोन सी एकरूप कोन सी दोघांमध्ये सामायिक कोन आहे, म्हणून एकास एक संगती या पद्धतीने लावून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई डी सी को समरूप कसोटी. प्रश्न दुसरा आहे आकृती 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता ह्या दिलेल्या दोन त्रिकोणांचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल, इथे ही 3 आहे, ही 6 आहे. म्हणजे 3 एके 3, 3 दुने 6, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. तर ह्या बाजू ह्या पद्धतीने जर प्रमाणात घेतल्या तर आपल्याला कसोटी कोणती आहे ही कळू शकेल. तर इथे आपल्याला रफ आकृती काढायची गरज नाही. इथे उत्तर लिहूया आपण. उत्तर. जर त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन मध्ये या दोन त्रिकोणांचा जर आपण विचार केला तर ही एल एम आणि पी क्यू ह्या बाजू जर प्रमाणात घेऊया आपण तर पी क्यू छेद एल एम. तर पी क्यू आपल्याला 6 दिलेले आहे आणि एल एम ही 3 दिलेली आहे. 3 एके 3, 3 दुने 6, मग या बाजूंचं प्रमाण 2:1 असं येईल. त्याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. त्याच पद्धतीने क्यू आर छेद क्यू आर आणि एम एन यांचं प्रमाण काढूया. क्यू आर आहे 8 आणि एम एन हे 4. तर 4 एके 4, 4 दुने 8 यांचं सुद्धा प्रमाण 2:1 येईल. त्याला विधान क्रमांक 2 म्हणूया आपण. आणि आता पी आर छेद एल एम, पी आर छेद एल एन यांचं जर प्रमाण काढलं आपण तर ही 10 आहे आणि ही 5 आहे. 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजे 2:1. याला आपण 3 म्हणूया. अशा प्रकारे विधान क्रमांक 1, 2 आणि 3 चा जर आपण विचार केला तर या तिन्ही बाजूंचं प्रमाण हे 2:1 मी सारखं आहे. तर आपण इथे म्हणू शकतो पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन
बरोबर PR छेद LN या सगळ्या बाजूंचं प्रमाण 2:1 आहे. हे विधान आपण 1, 2 आणि 3 वरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही बाजू प्रमाणात आल्या. तर कोणती बाजू? तर ही जी PQ आहे ती ही LMला आहे आणि QR ही जी बाजू आहे ती MNला आहे आणि ही PR ही बाजू प्रमाणात आहे ही NNला. तर ह्यामध्ये आपण जर एकास एक संगती लावायची झाली तर ती अशी लावता येईल. इथे आपण P कडून R कडे जायचं असेल तर ह्या पद्धतीने जावं लागेल. तर ह्या दोन चिन्हांकडून एक रेघेकडं. तर इथे दोन रेघांकडून एक रेघेकडं. तर इथे असंच यावं लागेल. तर हे वाचन तुम्हाला चिन्हांच्या आधारे करायचं आहे. तर एकास एक संगती लावताना व्यवस्थित लावा, कारण त्यावर सगळं गणित अवलंबून असतं. तर इथे त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण PQR समरूप आहे त्रिकोण LMN. तर यामध्ये पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी प्रमाणात आहे, म्हणून इथे बा समरूप कसोटी. तर ह्या पद्धतीने हे दोन त्रिकोण समरूप होतील. प्रश्न तिसरा आहे, आकृती 1.57 मध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? पहिला त्रिकोण घेतला आपण ACB. त्यामध्ये इथे हे जे खांब आहेत AC खांब आणि PR खांब हे जमिनीशी 90 अंशामध्ये असणार आहे. तर ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला आपण तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये इथे AC हा पहिला खांब आहे आणि PR हा दुसरा खांब आहे. तर ह्या खांबांची ही जी सावली आहे तर AC खांबाची सावली सूर्यप्रकाशामुळे BC अशी पडेल आणि PR ह्या खांबाची सावली ही QR ह्या पद्धतीने पडेल. म्हणजे ह्या बाजू अशा प्रमाणात येतील. तर इथे ह्या आकृतीमध्ये ह्या खांबांच्या ज्या उंची आहेत त्या उंचींचं प्रमाण त्यांच्या सावलींच्या प्रमाणा इतकं असणार आहे. म्हणून आपल्याला इथे BC ही जी X घेतलेली आहे ती आपल्याला काढता येईल. तर इथे आपण असं वाक्य म्हणूया, खांबांच्या उंचीचे प्रमाण किंवा गुणोत्तर असं शब्द सुद्धा तुम्ही, तर प्रमाणाच्या ऐवजी गुणोत्तर हा शब्द सुद्धा लिहू शकता तुम्ही. तर खांबांच्या उंचीचे प्रमाण हे खांबांच्या सावलीचे प्रमाण. खांबांच्या उंचीचे प्रमाण बरोबर खांबांच्या सावलीचे प्रमाण असं जर घेतलं आपण तर आपण इथे ह्या बाजू प्रमाणात घेऊ शकतो. तर इथे तर पहिल्या खांबाची उंची आपली AC आहे छेद दुसऱ्या खांबाची उंची PR आहे आणि पहिल्या खांबाची सावली जी आहे BC आहे आणि दुसऱ्या खांबाची सावली जी आहे ती QR आहे. इथे हे तुम्ही न करता डायरेक्ट बी करू शकता, असं सुद्धा लिहू शकता, H1 छेद H2 बरोबर S1 छेद S2. तर पहिल्या खांबाची उंची भागिले दुसऱ्या खांबाची उंची बरोबर पहिल्या खांबाची सावली भागिले दुसऱ्या खांबाची सावली असं सुद्धा तुम्ही H म्हणजे हाईट आणि S म्हणजे शॅडो, तर ह्या पद्धतीने तुम्ही सिम्बॉल घेऊन सुद्धा सोडू शकता. तर आपण किमती टाकूया. तर पहिल्या खांबाची उंची आहे 8, दुसऱ्या खांबाची उंची आहे 4, पहिल्या खांबाची सावली पडलेली X आणि दुसऱ्या खांबाची सावली पडलेली आहे 6. तर ह्या पद्धतीने ह्या किमती टाकल्या तरी चालतील किंवा ह्या
बाजूंच्या किमती टाकल्या तरी चालतील, तरी तुम्हाला उत्तर मिळू शकेल. आता ह्याचा तिरकस जर गुणाकार केला तर 4नी एक्सला गुणायला लागेल. तर 4 गुणिले एक्स बरोबर 8 गुणिले 6. तर इथे एक्सची जर किंमत काढायची असेल तर 8 गुणिले 6 भागिले 4. तर 4 एके 4, 4 दुणे 8. तर इथे एक्स याची किंमत 6 गुणिले 2 तर 6 दुणे 12 अशा प्रकारे येईल. ही सगळी जी लांबी दिलेली आहे ती मीटरमध्ये आहे. तर एक्सची किंमत 12 मीटर अशी येईल. तर इथे मीटर. इथे शेवटी आपल्याला म्हणावं लागेल की म्हणून मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल. चौथं उदाहरण आहे त्रिकोण ABC मध्ये AP लंब आहे BC, BQ लंब आहे AC, B', P', A', Q', म्हणजे हे एका रेषेत बिंदू आहेत. तर त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. तर याच्यामध्ये आणखी काही माहिती दिलेली. जर AP ही 7 दिली असेल, BQ 8 दिले असेल, BC 12 आहे तर AC काढा. तर तुम्हाला पहिल्यांदा त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत आणि त्यानंतर मग त्याच्या किमती काढायच्या आहेत. आता हे जी आकृती आपल्याला दिलेली आहे त्या आकृतीमध्ये जर विभाजन केलं तर इथे आपल्याला कोणते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. तर CPA तर तो वेगळा करूया CPA. आणि दुसरा त्रिकोण आहे CQB. या CQB हा वेगळा केला आपण. तर हे दोन त्रिकोण जर वेगळे केले आणि त्यांची माहिती त्यामध्ये टाकली तर इथे हा 90 अंशाचा दिलेला आहे, हा 90 अंश दिला आहे. त्यानंतर जर आपण C कोण दोघांमध्ये येतोय तर हा कॉमन कोण आहे, दोघांमध्ये सामायिक कोण. तर ह्या पद्धतीने हे दोन त्रिकोण आपण कोको कसोटीनुसार समरूप दाखवू शकतो. इथं म्हणूया आपण उत्तर. तर कोणते दोन त्रिकोण घ्यायचे आहेत आपल्याला. त्रिकोण हे जे दिलेले आहेत CPA आपण ते समरूप दाखवलेले नाहीत आणखी. तर इथे आणि त्रिकोण CQB मध्ये. आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी इथे जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे हा पहिला त्रिकोण आहे, हा दुसरा त्रिकोण आहे. तर APC कोण APC हा एकरूप आहे कोण BQC. इथे प्रत्येकी काटकोन म्हणा किंवा 90 अंश म्हणा. तर प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश किंवा प्रत्येकी काटकोन म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर दोघांमध्ये C कोण सामायिक आहे, कोण C हा एकरूप आहे कोण C ला. तर म्हणूया सामायिक कोण. आता एकास एक संगती लावा. हा पहिला त्रिकोण जो आहे इथे काही चिन्ह नाही तर इथून आपण असं येऊया. इथे काही चिन्ह नाही, इथून 90 कडून असं जाऊया. तर असं इकडे यावं लागेल. तर इथे बाजू AP आणि बाजू BQ, पहिलं दुसरं पहिलं दुसरं, आता दुसरं तिसरं दुसरं तिसरं, PC आणि QC. त्यानंतर पहिलं तिसरं आणि पहिलं तिसरं, AC छेद BC. इथं म्हणायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. तर आता आपल्याला ह्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण इथे टाकूया. त्यामध्ये आपल्याला काय काय किमती दिल्या आहेत. AP दिलेले 7 दिलेले, त्यानंतर BQ ही 8 दिलेले, BC ही 12 दिलेली, AC काढायची.
आता ए पीच्या जागी 7 ही किंमत टाकूया, बी क्यूच्या जागी 8, बी सी आणि ए सी. तर इथं पी सी आणि क्यू सी याबद्दल आपल्याला काय दिलं नाही, तर हे आपण विचारात घ्यायचं नाही. तर ए सी ही काढायची आहे आणि बी सी ही 12 दिलेली आहे. तर ह्या किमती टाकल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करूया. तर 8 गुणिले ए सी होईल. तर 8 गुणिले ए सी बरोबर 7 गुणिले 12. हा ए सी आपण ह्याच बाजूला ठेवूया. हा गुणाकार केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. तर 12×7 84 केला तरी चालेल, करायचं असेल तर करा. तिथे आहे तसंच ठेवूया आपण. 12 गुणिले 7 भागिले 8. तर इथे 4 दुने 8, 4 त्रिक 12, म्हणजे इथे ए सी याची किंमत तुमची आली 7 गुणिले 3, 7 त्रिक 21/2. आता 2नी 21ला भाग जात नाही, तर तुम्ही रफमध्ये भागाकार केला तरी चालेल. तर तो भागाकार ए सी, तर इथे बे 1 बे, बे 1 बे, बे 0 0 आणि बे 5 10, म्हणजे ए सी याची किंमत 10.5 अशी येईल. पाचवा प्रश्न आहे, आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर, ए आर 5 ए पी, ए एस बरोबर 5 ए क्यू. तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 पी क्यू. आता ही जी माहिती दिलेली आहे, ह्या माहितीच्या आधारे तुम्ही पक्षसाध्य वेगवेगळं लिहू शकता. इथे पक्षसाध्य तुम्हाला लिहायचं असेल तर तरच्या अगोदरचा भाग जो आहे तो पक्षात घ्यायचा आहे आणि तर नंतरचं हे साध्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही असं वेगवेगळं घेऊ शकता, पक्ष आणि साध्य. आता ही सिद्धता आपण डायरेक्ट करूया. तुम्हाला पक्षसाध्य लिहायचं आहे. या तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्ष आहे आणि तर नंतरचा भाग साध्य आहे. आता ह्या आकृतीच्या सहाय्याने आपण इथे जे आपल्याला सिद्धता सोडवायची आहे त्यासाठी इथे रफमध्ये आकृती काढूया. ही परीक्षेमध्ये तुम्हाला काढायची नाही आहे, ही रफमध्ये तुम्हाला समजण्यासाठी आकृती दिलेली आहे. आता हा समलंब चौकोन आहे, तर त्याची एक बाजूची जोडी समांतर आहे. तर ही पी क्यू बाजूची जोडी ही एस आरला समांतर आहे. ही एवढी आकृती घेतली तर इथे 2 त्रिकोण तयार होतात. आता ह्या 2 त्रिकोणांचा जर विचार केला तर ह्या बाजू समांतर आहेत. जर ही छेदिका घेतली आपण तर असा उलटा जो झेड दिसतोय तुम्हाला, तर इथे जे खाच्यामध्ये झालेले कोण हे व्युत्क्रम कोणाची जोडी आहे. तर ही एक जोडी आणि ही दुसरी जोडी ही जी सरळ झेड. तर झेड आकृतीमध्ये जे खाच्यामध्ये झालेले कोण आहेत ते व्युत्क्रम कोणाच्या जोड्या आहेत. तर ह्या ठिकाणच्या ह्या जोड्या आणि हा विरुद्ध कोण, तर अशा प्रकारे को कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप होऊ शकतात. मग समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात त्यानुसार आपण ते सिद्ध करू शकतो. आता इथे आपण ही सिद्धता सोडवण्यासाठी इथं म्हणूया सिद्धता. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला चौकोन पी क्यू आर एस हा समलंब चौकोन आहे. त्यामध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर, तर हे पक्ष आपण म्हणूया. तर आणखी काही पक्षामध्ये दिलेलं आहे. तर इथे ए आर बरोबर 5 ए पी, तर हे सुद्धा पक्षामध्ये दिलेलं आहे. तर यावरून आपण म्हणू शकतो ए आर छेद ए पी. तर ह्या ए पी जर ए आरच्या खाली आणला, छेदाला आणला, तर इथे राहिला 5 आणि छेद 1. तर इथे याला विधान क्रमांक 1. त्याच पद्धतीने ए एस बरोबर 5 ए क्यू हे सुद्धा आपल्याला पक्षात दिलेलं आहे. तर इथे ए एस छेद ए क्यू, तर ए क्यू छेदाला आल्यानंतर इथं भागिले होईल. इथे ए क्यू हा पक्षांतर केल्यानंतर छेदाला येईल आणि इथे राहिला 5 छेद 1, याला विधान क्रमांक 2. आता विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2
यांचा जर विचार केला तर इथे आपल्याला असं दिसून येईल की AR छेद AP बरोबर AS छेद AQ या सगळ्यांचं प्रमाण 5/1 आहे. इथं याला विधान क्रमांक 3 म्हणूया. विधान 1 आणि 2 वरून आपण ह्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्रिकोण PQA आणि त्रिकोण SRA मध्ये त्रिकोण PQA आणि त्रिकोण SRA मध्ये या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर इथे या Z आकृतीच्या खाच्यामध्ये झालेले जे कोन आहे तर हा Q आणि S हे एकरूप आहेत. व्युत्क्रम कोन आहे तर इथं म्हणूया PQA किंवा AQP असं म्हणलं तरी चालेल. AQP हा एकरूप आहे. कोन ASR त्याच पद्धतीने हा जो उलटा Z घेतला तुम्ही, आता असा घेतला होता सरळ, आता उलटा असा Z घ्या तर APQ हा एकरूप आहे. कोन APQ ला ARS या दोघांना एकच कारण देऊया तर समांतर रेषेमधील व्युत्क्रम कोन एकरूप. जर रेषा समांतर दिली असेल तर व्युत्क्रम कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणून इथे आणखी कोन PAQ एकरूप आहे. कोन SAR याला आपण विरुद्ध कोन, एकमेकांच्या विरुद्ध बाजूस झालेले आहेत तर विरुद्ध कोन. आता एकास एक संगती लावा. आता इथे आपण या A कडून असं जाऊया आपण तर इथे A इथं या चिन्हाकडून गोल कडून ह्या स्टारकडे जाऊया तर इथे या A कडून आपल्याला गोलकडे जायचं आहे तर असं जावं लागेल. तर इथे त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ARS तर को समरूप कसोटी. तर अशा प्रकारे हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ARS हा को कसोटीने समरूप दाखवलेला आहे. आता जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असणार. तर इथे बाजू कशा प्रमाणात लिहायच्या आहेत तर पहिलं दुसरं अक्षर तर AP छेद AR बरोबर दुसरं तिसरं म्हणजे PQ छेद RS आणि पहिलं तिसरं AQ छेद AS. येथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. तर हे विधान 3 मध्ये AR आणि AP असा भागाकार काढला होता. AP छेद AR तर ह्याला उलटा करावा लागेल. इथे म्हणूया AR छेद AP. हे फक्त अंशाचं छेदाला घ्या, छेदाचं जसं एकाचं गेलं तसं सगळ्यांचं करा. तर इथे RS छेद PQ आणि AS छेद AQ. फक्त आपण काय बदल केला नाही, फक्त अंश छेद जो आहे तो अंशाला घेतला, अंश छेदाला घेतला. इथे AR छेद AP हा 5/1 आहे. AS छेद AQ हा सुद्धा 5/1 आहे.
म्हणजे ते RS छेद PQ. ते विधान 3 वरून आता आपल्याला हे सिद्ध करायचं आहे, तर हा आपण जर तिरकस गुणाकार केला तर इथे RS बरोबर 5PQ असं येईल. साध्य करायला लावलं होतं तर SR म्हणजे RS बरोबर 5PQ, म्हणून SR बरोबर 5PQ हे सिद्ध. प्रश्न 6 आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये आकृती 1.7 बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदू छेदतात. AB बरोबर 20, DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD काढा. जसा 5वा प्रश्न आहे त्याच पद्धतीने हा 6वा आहे. तर इथे उत्तरात म्हणूया आपण उत्तर. आपण इथे चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. त्यामध्ये बाजू AB समांतर बाजू DC हे दिलं आहे आपल्याला. आता ह्या दोन त्रिकोणांचा उल्लेख करू आपण. त्रिकोण OCD आणि त्रिकोण OBA मध्ये आता हे व्युत्क्रम कोण घ्या. Z आकृतीमध्ये हा सरळ Z जो दिसतोय तो ODC हा एकरूप आहे OBA. त्याच पद्धतीने हा सरळ Z घेतला आपण. आता उलटा Z, तर ह्या खाच्यामध्ये झालेले उलट्या झेडच्या खाच्यात हा C आणि A हे कोण घेऊ आपण, तो OCD हा एकरूप आहे कोण OAB. या दोघांना एकत्र कारण देऊ आपण, तर समांतर रेषे मधील व्युत्क्रम कोन. समांतर रेषेमधले व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात. त्याच पद्धतीने विरुद्ध कोन जो आहे तर हा COD हा एकरूप आहे कोन AOB. तर विरुद्ध कोन. आता एकास एक संगती तुम्हाला लावावं लागेल इथे. तर इथे आपण या पद्धतीने जर गेलो तर ह्या चिन्हाकडून गोलकडून स्टारकडं, तर इथे ह्या चिन्हाकडून गोलकडं, म्हणजे इथे असं जावं लागेल. तर इथे त्रिकोण OCD समरूप त्रिकोण OAB. कोणती कसोटी, को समरूप कसोटीने. आता हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. तर समरूप त्रिकोणामध्ये बाजू प्रमाणात असतात. तर ह्या कशा बाजू प्रमाणात लिहायच्या तुम्ही, तर पहिलं दुसरं अक्षर पहिलं दुसरं अक्षर, तर OC छेद OA. त्यानंतर दुसरं तिसरं CD छेद AB आणि पहिलं तिसरं OD छेद OB. तिथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. आता किमती प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत बाजूंच्या, ते किमती इथे टाकूया.
तर इथे ए बी तुम्हाला दिलेले 20, त्यानंतर डी सी म्हणजे सी डी 6 आहे, त्यानंतर ओ बी ही 15 आहे, तर ओ डी तुम्हाला काढायचे. यात किमतीमध्ये ज्या ज्या किमती तुमच्याकडे आहेत त्या टाका तुम्ही. याच्यामध्ये ओ सी तुमच्याकडे नाही आहे, ओ ए नाही आहे, तर हे आपण विचारात नाही घेतलं तरी चालेल. इथे सी डी म्हणजेच डी सी ही 6 आहे, ए बी ही 20 आहे, त्यानंतर ओ डी ही काढायची आणि ओ बी ही दिलेली 15. तर ज्या किमती त्या जागी टाकलेल्या आहेत. आता इथं तिरकं जर गुणाकार केला तर 20 गुणिले ओ डी आणि 6 गुणिले 15 असा होईल तिरकं गुणाकार. तर इथे ओ डी बरोबर 6 गुणिले 15 हा गुणाकार केला तरी चालेल. तर 15 संग 90 भागिले 20 हा 0 0 जाईल. तर ओ डी बरोबर 9/2 अशी किंमत राहिलेली आहे. तर ओ डी बरोबर 9/2. आता 2नी 9ला भाग दिल्यानंतर तो भागाकार तुम्हाला 2नी 9ला भाग दिल्यानंतर बे 1 बे, बे चौक 8, 1 उरला, बे पंचे 10 म्हणजे 4.5. तर ओ डीची किंमत ही 4.5 अशी येईल. प्रश्न 7वा आहे. चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. बाजू बी सी वर ई हा एक बिंदू आहे. रेषा डी ही किरण ए बीला टी बिंदूत छेदते. तर डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी दाखवा. आता हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर इथे हा समांतरभुज चौकोन आहे, तर त्यामध्ये हे जे साईडला दिलेले जे 2 त्रिकोण आहेत ते विचारात घेतले तर ही सिद्धता आपण दाखवू शकतो, हे सिद्ध करू शकतो. इथे ए बी समांतर डी सी आहे, कारण समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समांतर आहेत. तर इथे बी सी ही छेदिका घेतली तर हा झेड असा दिसतोय तुम्हाला. तर हा जो झेडच्या खाच्यामध्ये झालेले कोन हे व्युत्क्रम कोन आहे. त्याच पद्धतीने जर ही टी डी ही छेदिका घेतली तर हा उलटा झेड दिसतोय. तर ह्या खाच्यामध्ये झालेले हे व्युत्क्रम कोन आहेत आणि हे विरुद्ध कोन आहे. तर हे को कसोटीने 2 त्रिकोण समरूप होतील आणि मग समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात आणि हे सिद्ध होईल. आता त्याची सिद्धता आपण त्यासाठी तुम्हाला तरच्या अगोदरचा भाग जो आहे तो पक्ष आहे आणि तर नंतरचा भाग जो साध्य आहे, असं पक्ष साध्य ह्याच्या खाली लिहून नंतर सिद्धता लिहा. आता मी इथं सिद्धता डायरेक्ट लिहितो. सिद्धता तर इथे म्हणूया चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे. हे आपल्याला पक्षात दिलेलं आहे. आता आपल्याला कोणते 2 त्रिकोण घ्यायचेत लक्षात. तर त्रिकोण हा टी बी ई किंवा ई बी टी आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण ई सी डी मध्ये. या 2 त्रिकोणांचा जर विचार केला तर या 2 त्रिकोणांमध्ये इथे ह्या झेड आकृतीच्या खाच्यात जर ही बी टी ही छेदिका घेतली तर हा ई बी टी एकरूप कोन आहे. कोन हा खाच्यामध्ये झालेला इथे. तर ई सी डी त्याच पद्धतीने अशा उलट्या झेडमध्ये झालेला या खाच्यामध्ये झालेले जे कोन आहेत तर हा ई टी बी हा एकरूप आहे कोन या डीला, म्हणजे ई डी सी या दोघांना एकत्र कारण देऊया आपण समांतर रेषेमधील व्युत्क्रम कोन एकरूप.
जर समांतर रेषा म्हणजे इथे समांतरभुज चौकोन असल्यामुळे समांतर रेषा आहे आणि त्यामध्ये झालेले व्युत्क्रम कोन एकरूप असणार आहे. विरुद्ध कोन घेऊया. कोन BET, कोन BET एकरूप कोन CED, तर हे विरुद्ध कोन आहेत. तर आता एकास एक संगती तुम्हाला लावायची आहे. तर इथे आपण या चिन्हाकडून गोलकडून ह्या स्टारकडे जाऊया. तर इथे या पद्धतीने तुम्हाला वाचन करायचं आहे. इथे ह्या चिन्ह जिथं आहे तिथून गोलकडून स्टार कर. तर इथे या चिन्हाकडून गोलकडून स्टार कर. तर इथे त्रिकोण EBT समरूप त्रिकोण ECD, तिथे को समरूप कसोटी. इथे एकास एक संगती लावताना व्यवस्थित काळजीपूर्वक लावा, कारण त्यावरच पुढे तुम्हाला बाजू प्रमाणात लिहायचे असतात. ती जर चुकली तर बाजू प्रमाणात येणार नाहीत. तर इथे ह्या चिन्हावरून तुम्हाला एकास एक संगती लावायची आहे. तर को कसोटीनुसार या समरूप कसोटीने हे दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप त्रिकोणामध्ये बाजू प्रमाणात असतात. तर EB पहिलं दुसरं आणि EC, तर EB छेद EC बरोबर दुसरं तिसरं BT छेद CD, त्यानंतर ET छेद ED. तर इथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. या सिद्धतेमध्ये सर्व ठिकाणी ई आलेला आहे. तर ई हे अक्षर सगळ्या ठिकाणी आहे. ई ज्याच्यामध्ये आहे ते आपण गुणोत्तर लक्षात घेऊया. तर ई ह्या अक्षर ज्यामध्ये आहेत ते आपण विचारात घेतले. तर ह्याचा तिरकस जर गुणाकार केला तर तुम्हाला ही सिद्धता होईल. तर इथे EB छेद EC बरोबर ET छेद ED असं घेतलं आपण. ज्यामध्ये ई आहे ते गुणोत्तर आपण खाली घेतले. याचा तिरकस गुणाकार करूया आपण. तर इथे EB गुणिले ED बरोबर ET गुणिले EC. आता साध्यामध्ये जर आपण पाहिलं तर DE गुणिले BE म्हणजेच DE गुणिले BE आणि TE गुणिले C, तर हे सिद्ध होईल. प्रश्न 8 आहे. आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. आता तुम्ही हे जे आहे प्रश्नामध्ये तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्ष म्हणून लिहू शकता आणि तरच्या नंतरचा भाग साध्य असं इथे उत्तरात लिहू शकता आणि त्यानंतर सिद्धता. तर इथे मी सिद्धता डायरेक्ट लिहिणार आहे. तर इथे म्हणूया सिद्धता. आता ह्या मध्ये प्रश्नामध्ये आपल्याला AP ही जी बाजू आहे, ही जी AP बाजू आहे ती प्रमाणात दिलेली आहे PC ला म्हणजे CP ला. AP आणि CP ह्या बाजू प्रमाणात आहे आणि BP ही जी बाजू आहे ती ह्या DP ला प्रमाणात आहे आणि हा विरुद्ध कोन. तर हे जे दोन त्रिकोण आहे बा कसोटीनुसार समरूप होतील. तर इथे म्हणूया आपण त्रिकोण APB आणि त्रिकोण DPC मध्ये आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे AP छेद CP बरोबर BP छेद DP.
तर हे पक्षामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर विरुद्ध कोण घ्या, ए पी बी हा एकरूप आहे कोण सी पी डी. तर इथे विरुद्ध कोण. आणि एकाच एक संगती लावा. इथे या दोन रेखांकडून एक रेखेकडं, या दोन रेखेकडून एक रेखेकडं. तर इथे त्रिकोण ए पी बी हा समरूप आहे त्रिकोण सी पी डी. तर कसोटी आहे बाजू कोण आणि बाजू. इथे बा को बा समरूप कसोटी. आणि अशा प्रकारे हे सिद्ध. नवं उदाहरण आहे. आकृतीत त्रिकोण ए बी सी मध्ये बाजू बी सी वर डी हा बिंदू असा आहे की कोण बी ए सी बरोबर कोण ए डी सी. तर सिद्ध करा सी ए वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. आता ही सिद्धता आपल्याला सोडवायची आहे. तर ही सिद्धता करत असताना तुम्हाला उत्तरामध्ये तरच्या अगोदरचा जो भाग आहे तो पक्ष म्हणून घ्यायचा आहे आणि तर नंतरचा भाग साध्य म्हणून घ्यायचा आहे. तर इथे मी सिद्धता ही डायरेक्ट करणार आहे. त्यासाठी इथे हे दोन त्रिकोण जे आहेत ते आपण विचारात घेऊया. तर इथे त्रिकोण ए बी सी हा जो पूर्ण त्रिकोण आहे आणि हा जो ए डी सी ह्या बाजूचा त्रिकोण आहे, हे दोन त्रिकोण जर वेगवेगळे घेतले तर हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. तर इथे म्हणून या सिद्धता. तर त्रिकोण ए बी सी आणि हा ए बी सी आणि त्रिकोण ए डी सी मध्ये आता हे जे पक्षामध्ये दिलेले आहेत कोण, ह्याच्यामधले कोणता बी ए सी म्हणजे हा ए कोण आणि ए डी सी म्हणजे हा डी कोण. तर इथे बी ए सी हा समान आहे म्हणजेच एकरूप आहे कोण ए डी सी. हे पक्षात दिलेले आहे आपल्याला. आणि या दोघांमध्ये सी हा कोण सामायिक आहे कोण ए सी बी. एकरूप कोण ए सी डी हा सामायिक कोण आहे. तर यांची एकाच एक संगती लावा. ए कडून स्टार कडून इकडे जाऊ आपण. तर ह्या चिन्ह लक्षात ठेवा. तर ह्या चिन्हाकडून स्टार कडून या बी कडे गेलो. तर इथे ह्या चिन्हाकडून स्टार कडून आपल्याला असं जायचं आहे. तर इथे ह्या चिन्हाकडून स्टार कडून इकडे आलेलो आहे. तर इथे हे चिन्ह इथं आहे, त्यानंतर स्टार आहे आणि नंतर इकडे. तर इथे त्रिकोण ए सी बी समरूप त्रिकोण डी सी ए. तर इथे कसोटी लागेल को समरूप कसोटीने. आणि हे दोन त्रिकोण जर समरूप झाले असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात येतील. तर त्या बाजू कशा प्रमाणात लिहायच्या, तर पहिलं दुसरं अक्षर ए सी छेद पहिलं दुसरं अक्षर डी सी. त्यानंतर दुसरं तिसरं. तर सी बी छेद सी ए. त्यानंतर पहिलं तिसरं ए बी आणि पहिलं तिसरं डी ए किंवा ए डी. तिथे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात. आता आपल्याला जे साध्य आहे, जे सिद्ध करायचं आहे, त्यामध्ये सी एचा वर्ग आहे म्हणजेच ए सी. तर इथे सी ए आणि ए सी हा दोनदा आलेला आहे. तर हा भाग आपण फक्त विचारात घेऊया. तर इथे ए सी म्हणजे सी ए आणि हा सी ए. त्यानंतर सी बी गुणिले
डी सी म्हणजे सी डी. हा आपण तिरकस गुणाकार केला तर सी एला सी एने गुणल्यानंतर सी एचा वर्ग होतो आणि इकडे सी बी गुणिले सी डी. अशा प्रकारे हे सिद्ध होईल. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.